येस मॅम. माझा आवाज येतोय? हो, अगदी व्यवस्थित. ओके. तुला माझा आवाज येतो व्यवस्थित? येस. ओके. येस मॅम, येस, नक्कीच. ठीक आहे. कॅमेरा ओके. येस येस येस. फक्त आवाज जर डिस्टर्ब झाला तर आपण मग रिकनेक्ट करू. ओके. ओके. तर जे जॉईन झाले त्या सगळ्यांना मी एकदा हाय म्हणतो. फर्स्ट ऑफ ऑल सायलीताई जॉईन झाली आहे, परत अमोक जॉईन झाला आहे आणि लतिका जॉईन झाली आहे. सगळ्यांना हाय म्हणतो आणि मग आपण आपल्याला आजच्या लाईव्ह सेशनची सुरुवात करूयात. तर मॅम, मी सुरुवातीलाच तुम्ही कवयित्री आहात आणि मी सुरुवातीलाच असं एक म्हटलं की नाही पंखात बळ तरी उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते. तर मला विचारायला हे आवडेल की ती साधीशी बाई आज लढू पाहते नेमकं तुम्ही असं का लिहिलंय? की तुम्हाला काय वाटलं लिहिताना की आज तुमच्या पंखात बळ नाही आहे असं तुम्हाला वाटत होतं का कुठेतरी की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? सगळ्यांना मी वेलकम करते. ओके. प्रणव, धन्यवाद मला तू आज इथे मुलाखतीसाठी बोलवलं आणि आज इतके आपल्या सगळेजण आपल्या लाईव्ह बघतायत. खूप आनंद आहे त्याचा. आता तुझ्या प्रश्नाकडे येते. ओके मॅम. तर तुझा प्रश्न असा आहे की मी असं का लिहिलं की नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते. तर ही साधीशी बाई ही मी एकटी बाई नाहीये, तर जगभरातल्या समस्त बायकांच्या वतीने, महिलांच्या वतीने मी हे लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे कदाचित पुरुषांइतकं शारीरिक बळ नसेल तरी सुद्धा इतकं मानसिक बळ आहे आणि त्या बळाच्या जोरावर त्या उच्चभ्रू होत आहेत, त्या अनेक क्षेत्र पादाक्रांत करतायत आणि ते मानसिक बळ पुरुषांना सुद्धा पुरवतायत. येस मॅम, येस, नक्कीच नक्कीच. तुम्ही जसं सांगितलं की त्या स्त्रिया ज्या मानसिक बळ कमी असताना देखील पुरुषांना आपला पाठिंबा देतात आणि खरंच आहे की एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. जसं आपण शिवरायांचं पाहिलं की त्यांच्या मागे त्यांची जिजाऊ होती. तर खरंच खूप सुंदर लिहिलं आहेत मॅम. बट मला एक सांगायला आवडेल की तुमच्या पंखात बळ नाही असं कुठेच नाही आहे. तुमच्या पंखात खूप बळ आहे आणि तुम्ही ते घेऊन उडत आहात. तर त्याचा आनंदच आहे. आणि आपल्याला हळूहळू सगळे जॉईन होतात आहे. शरद पारुलेकर असे एक जण जॉईन झालेत आणि प्रसादजी पण जॉईन झालेत. तर दोघांना मी की जॉईन झाल्याबद्दल त्यांना थँक्स म्हणतो. येस, त्यांचं आपल्या इकडे आलेत त्यामुळे मी त्यांचं स्वागत करतो. आणि असंच पुढे जाताना मी एक मॅम विचारायला आवडेल मला की तुम्ही जसं मी लास्ट टाइम विचारलेलं, पण आता लास्ट टाइम असं नको हा उच्चार न घेता सरळ मी विचारतो की मॅम तुम्ही तुमच्या बालपणाबद्दल काय सांगाल? माझं बालपण खूप समृद्ध होतं. माझे बाबा गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला होते, उच्चपदस्थ होते आणि त्यामुळे आम्ही मुंबईत असूनही बंगल्यात राहायचो. येस. आणि तो सरकारी बंगला होता, पण अतिशय सुंदर असा बंगला होता आमचा. आमच्या घरा म्हणजे आम्हाला एक माळी मिळालेला होता आणि तो माळी आमच्या दाराच्या समोर त्यांनी सगळी फुलांची झाडं लावलेली होती आणि घराच्या मागे सगळी फळांची झाडं होती. पपई होते, केळीचं बन त्यांनी तयार केलेलं होतं आणि फुलांचं म्हणशील तर चाफा होता, मोगरा होता, गुलाब होता, जाईजुई होती, खूप फुलं त्यांनी लावलेली होती, जास्वंद होती आणि भाज्यांमध्ये म्हणशील तर दुधी लावलेला होता, वांगी लावलेली होती, मिरच्या लावलेल्या होत्या, भेंडी लावलेली होती, मुळा लावलेला होता. तर एक गावचं वातावरण असं मुंबईत असूनही मी लहानपणी अनुभवलं. येस 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 मॅम, खरंच खूप सुंदर की तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही गावचं वातावरण लहानपणी अनुभवलं. पण जर मला अजून एक छोटंसं विचारायचं असं झालं की तुम्ही जे गावचं वातावरण लहानपणी मुंबईत अनुभवलं तेच तुम्हाला शहरी वातावरणात काय असं जाणवलं की जे मुंबईत वेगळे आणि गावकडे वेगळं होतं? मुंबई आणि शहरामध्ये आपले कुटुंब तरी असतात. माझं
खायचो. तर खूप मजा यायची. म्हणजे Yes, ma'am. प्रत्यक्ष भाजी तोडून त्याच शेतात बसून खाण्याची मजा काहीतरी वेगळीच होती. येस मॅम. खरंच खूप सुंदर मॅम, की तुम्ही जसं सांगितलंत, की तुम्ही मुंबईत राहून देखील एक प्रत्यक्ष भाजी तोडून खात होतात. म्हणजे ते खरंच खूप सुंदर असतं, की जे आपल्याला मिळतंय ते सरळ शेतातून आलेलं, थेट शेतातून जे मिळतं, ते खरंच खूप सुंदर असतं खाण्यासाठी आणि सगळ्यासाठी. मग आता हे झालं तुमच्या बालपणाबद्दल. मग तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफबद्दल काय सांगाल मॅम, की तुमचं कॉलेज लाईफ कसं होतं? माझं कॉलेज लाईफ खूप चांगलं होतं. एकतर आमच्या कॉलेजमध्ये आमचे कल्चरल इन्चार्ज होते, इसरानी सर म्हणून. आणि ते आमचे चांगले चांगले ड्रॉइंग्स, पेंटिंग्स कॉलेजच्या बोर्डवर लावायचे. आणि एकदा मी पण खूप बऱ्यापैकी चांगलं ड्रॉइंग आणि पेंटिंग करत होते. आणि एकदा असं झालं की केमिस्ट्रीचा तास सुरू होता. ते आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे. आणि ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की कॉलेजच्या मासिकासाठी तू एक कविता दे म्हणून. तर कविता हा माझा कधीच प्रांत आवडीचा नव्हता. कारण एक तर कविता पाठ करावी लागायची आणि पाठांतर हे मला कधी आयुष्यात जमलं नाही. त्यामुळे मला कविता मुळातच आवडायची नाही. आणि जेव्हा सरांनी मला कविता लिही सांगितलं तेव्हा मी एकदम असं शॉकमध्ये गेले की आता मी काय कविता लिहिणार. तर असं नाही तर मला काही माहित नाही कारण आमच्या कॉलेजमध्ये खूप कमी मराठी भाषिक मुलं होती आणि त्यांना कॉलेज मासिकासाठी गुजराती, उर्दू, मराठी आणि आमचं कॉलेज सिंधी असल्यामुळे सिंधी असं साहित्य त्यांना. आणि त्यांचा तास संपल्यावर गणिताचा तास सुरू झाला आणि गणिताच्या बाई काय शिकवत होत्या मला माहित नाही पण मी कागदावर काहीतरी लिहित होते आणि मी विसरूनही गेले. दुसऱ्या दिवशी इस्राणी सर सकाळी केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला आले आणि मला त्यांनी विचारलं, प्रतिभा मी तुला काहीतरी लिहायला सांगितलं होतं. तर मी म्हटलं सर नाही जमलं. तर इतक्यात माझ्या मैत्रिणीने माझी गणिताची वही काढली बॅगेतून आणि सरांना म्हटलं की सर हे बघा हिने कविता लिहिली आहे. आता सर सिंधी भाषिक असल्यामुळे त्यांना कितपत कविता कळली मला माहित नाही. पण सरांनी तो कागद फाडून घेतला आणि सर जायला लागले. तर मी त्यांच्या मागे पळत पळत गेले. म्हटलं सर प्लीज प्लीज माझी कविता छापू नका. सर म्हणाले का? तर म्हटलं नाही सर माझी काही कॉलेजमध्ये इज्जत आहे. तर माझा असा समज होता की कवींपासून लोक दूर पळतात, कवींची लग्न होत नाही. तर सर म्हणाले ठीक आहे, कविता तर मी घेणारच आणि ही कविताच आहे. तर शब्द एकाखाली एक ठेवले होते पण ती कविता आहे खरंच मला माहित नव्हतं. आणि सर म्हणाले की ती मी छापणार कॉलेज मासिकामध्ये. आणि गंमत म्हणजे माझ्या आयुष्यात मी लिहिलेली पहिली कविता अनामिका या नावाने छापून आली. येस आणि मॅम. नंतर छोटं कॉलेज असल्यामुळे सगळ्यांना कळलं की ती मी लिहिली आणि मग कौतुक झालं. आणि मला एवढं आजपर्यंत वाईट वाटतं की माझ्या आयुष्यातली पहिली कविता ज्याच्या खाली माझं नाव नाहीये. पण मॅम मग तुम्हाला त्या कवितेतलं काही आठवतात का, की काय लिहिलं होतं किंवा कसं काही होतं, आठवतं का काही? जीवन हे असेच असते, वळणामागून वळण लागते, पाय पुढे नेत असतात, मन मागे भरकटत असते, असं काहीतरी लिहिलं होतं. चालेल, चालेल मॅम. खरंच खूप सुंदर, की आपल्याला आणि हे खरंच होऊ शकतं, की एखादी कविता आपल्याला पहिली आठवत नाही, पण आपल्याला आहे ना, आपण जी एखादी कविता एखाद्या भावामध्ये किंवा म्हणजे कोणाच्या आठवणीत किंवा कोणत्यातरी फ्रेजमध्ये लिहिलेली असते, ती कविता नक्कीच आठवते. तर मॅम तुमची अशी एखादी आवडती कविता कोणती आहे, की जे तुम्ही आम्हाला आत्ता ऐकवू शकता? मला मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे स्त्री विषयक जाणीवांच्या अनेक कविता मी लिहिल्या. येस मॅम. आणि मला असं वाटतं की जे आपल्याला अनुभवायला येतं, अनुभव आपल्याला जो मिळतो आणि त्याच्या अनुभूतीची जर कविता असेल तर ती जिवंत कविता वाटते, वास्तववादी कविता वाटते. तर अशी मी तुला एक दुसरी कविता ऐकवून येस मॅम, दाखवते. नक्कीच. एक तर माझ्या कविता खूप छोट्या असतात. मला असं वाटतं की कविता हा अल्पाक्षरी प्रकार आहे. येस मॅम, त्यामुळे नक्कीच. खूप लिहिण्याची गरज नसते, कवितेच्या आधी काही बोलण्याची गरज नसते. कविता स्वतःच इतकं बोलते ना. आणि मी तुला 2 छोट्या कविता माझ्या ऐकवते. येस मॅम, पहिल्या नक्कीच. कवितेचं नाव आहे अस्तित्व. अस्तित्व. अचानक वीज जाते. आपली इलेक्ट्रिसिटी नेहमी जाते ना, आता पण तुझा रेंजचा किती वेळचा प्रॉब्लेम मी पाहत होते. अचानक वीज जाते, तेव्हा सहज वावरते बाई. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई. तिला माहित असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही, ती शोधताना, ती लावताना. ती धडपडत नाही, ती शोधताना, ती लावताना. घर उजळून जातं क्षणार्धात.
येस घर उजळून जातं क्षणार्धात आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागतं. येस येस घर उजळून जातं क्षणार्धात आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व क्षणार्धात जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व तेव्हाही जाणवत नाही आणि केव्हाही जाणवत नाही. बाईचं अस्तित्व तेव्हाही जाणवत नाही आणि केव्हाही जाणवत नाही. येस मॅम, खरंच खूप अजून सुंदर एक कविता होती. Yes, ma'am, अजून एक नक्की नक्की. दुसरी एक छोटीशी कविता ऐकवते ओके की तुला मसाल्याची भाजी आवडते ना, कुठची भाजी, एक साधी Yes. भाजी करतो आणि आपण एक मसाल्याची भाजी करतो. येस मॅम. तर वांगी असो मिरची असो भरून गेले की मजा येते ना खायला, येस मॅम. हो की नाही? एक वेगळी आणि छान त्याला चव लागते. येस मॅम. आता तुला ती भाजी खाताना माझी कविता आठवणार नक्की. येस कवितेचं नावच मी बायका असं ठेवलेलं आहे ओके की बायका भरत राहतात मसाले. बायका भरत राहतात मसाले, वातुळ वांग्याच्या आत, कडू कारल्याच्या आत, चिकट भेंडीच्या नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. बायका बायका भरत राहतात मसाले, वातुळ वांग्याच्या आत, कडू कारल्याच्या आत, चिकट भेंडीच्या नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. किती सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. किती सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात माणसांना. आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात माणसांना. बायका बायका कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. किती दूर जातात स्वतःच्या मुळापासून. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या आणि भोगणाऱ्या पुरुषांसाठी. येस मॅम. येस, खरंच खूप सुंदर कविता होती मॅम, आणि आशयही कवितेचा सुंदर होता जसं तुम्ही म्हणालात. तर मग जसं आता तुम्ही आम्हाला या स्त्रियांवरच्या 2 ज्या कविता ऐकवल्यात त्यामध्ये मला एक विचारायला आवडेल मॅम, की जसं तुम्ही स्त्रियांबद्दल सांगितलं आहे, तर पुरुषा विना असलेली स्त्री याबद्दल तुम्ही काय सांगाल? की जसं स्त्रीचं आयुष्य म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे जसं स्त्रीचा हात असतो, तसं तुम्ही पुरुषाबद्दल काय सांगाल? की जर पुरुष नसतात तर मीन्स एका बाईमागे पुरुष नसेल तर काय होऊ शकतं? दर्शनला आपली कविता आवडलेली आहे. थँक्यू दर्शन. कसं असतं ना की समाजामध्ये स्त्री सोबत पुरुष असण्याची, पुरुषासोबत स्त्री असण्याची गरज असते आणि त्यांनीच एक एक कुटुंब तयार होतं, एक समृद्ध असं समाज तयार होतो. आणि असं काही नसतं की बायकांना फार एकटं राहायला आवडतं. बायकांनाही आवडतं की कोणीतरी पुरुष आपला मित्र असला पाहिजे. आता तू सुद्धा किती चांगल्या कविता लिहितो. मला तुझं सुद्धा खूप कौतुक वाटतं की तू इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असूनही आज तू आणि मी बोलत आहोत, संवाद साधत आहोत. याच्या मागचं कारणच कविता आहे. येस मॅम. आपल्या वयात केवढं अंतर आहे. तर ही जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे आपल्याला कविता घेऊन जाते. माणसांना माणसांशी जोडते कविता. येस आता तूच तुझ्या कवितेत लिहिले बघ की खवळलेल्या समुद्राची खवळलेली लाटती. येस मॅम. येस. खवळलेल्या समुद्राची खवळलेली लाटती, सुंदर अशा संवादाची छोटीशी वाटती. येस तर हा जो संवाद जो माझा सुखद चालला आहे, मॅम, तुम्हाला माझा आवाज येतोय? हो अगदी अच्छा, व्यवस्थित. म्हणजे बोल तुम्ही ना. बोलणं थांबवलं. ओके ओके, काही हरकत नाही. तर जसं तुम्ही म्हणालात हा. की मी जसं लिहिलंय की खवळलेल्या समुद्राची खवळलेली लाटती, कारण की बघायला गेलं तर मॅम आपण प्रत्येक कवितेत पाहतो की प्रत्येक कविता जर छोटी असली तर जास्त मोठा आशय देते, आणि मोठी असली तर आपल्याला कुठेतरी बोर होतं, अरे किती बाकी राहिलंय. खूपदा असं होतं, अरे अजून किती बोलणार. पण अगदी जर बरोबर. काही शब्दातली कविता असली ना तर ती खूप काही शिकवून जाते. जसं तुम्ही मला अगदी म्हणालात की अगदी. कविता, तर आपण सुरुवात करूयात की आता आपण तुमच्या जीवनाबद्दल पाहिलं, बट खरं जीवन, की आपण एक कवयित्री म्हणून तुम्हाला पाहत आलोय किंवा लोक समाजात तुम्हाला एक कवयित्री म्हणून पाहतात, एक परफॉर्मर म्हणून पाहतात.
तर आपण सुरुवात करूयात तुमच्या बरोबर. पहिल्या पुस्तक प्रकाशनाची, की तुम्हाला पहिलं पुस्तक जेव्हा तुमचं प्रकाशित झालं कवितेचं, तेव्हा तुम्हाला तुमचा आनंद काय होता आणि कसं वाटत होतं? आणि आज जेव्हा 7वं पुस्तक प्रकाशित झालंय त्यानंतर तुम्हाला काय वाटतंय? की दोघांमधला आनंद तो तुम्ही कसा सांगाल आम्हाला? अरे एक छोटीशी कविता आपली कुठच्या तरी मासिकात जरी छापून आली तरी खूप आनंद होतो कवीला. येस मॅम, येस. मला आठवतं की जेव्हा मी कविता स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागले आणि जेव्हा भाग घ्यायला लागले तेव्हाच मला अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये कोणतं ना कोणतं कधी पहिलं, कधी दुसरं, कधी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळत गेलं. आणि ते एक प्रोत्साहन आपल्याला त्याच्यामुळे मिळत जातं. येस मॅम. असं जेव्हा प्रोत्साहन मला मिळत गेलं, तेव्हा जेव्हा एखादा कवी अ, तिथे परीक्षक म्हणून आलेला होता किंवा एखादा कवीच्या हस्ते मला पारितोषिक मिळालं, म्हणजे मला शंकर वैद्यांच्या हस्ते पारितोषिक मिळालं, मला नारायण सुर्वेंच्या हस्ते पारितोषिक मिळालं, तसे दिग्गज कवींच्या हस्ते सुरुवातीला पारितोषिकं मिळाली. येस तर मॅम. तेव्हा असं झालं की त्या कवींनी मला सांगितलं की "अरे वाह! खूप छान कविता लिहिते, तर हे कवी संमेलन आहे, तू ये, कविता सादर कर." तर कविता सादरीकरण, कविता लिहिणं वेगळं आणि कविता सादरीकरण खूप वेगळा प्रकार येस आहे. मॅम, येस. तर हा शिकावा लागतो. तर सुरुवातीला खूप अडखळायला व्हायचं, खूप घाबरायला व्हायचं. समोर सगळे प्रेक्षक बघून किंवा आपल्या बरोबरीचे बसलेले दिग्गज कवी बघूनही अस्वस्थता यायची. आणि त्यांच्याशी खूप छान कविता झाली आणि खूप लोकांनी दाद दिली की अजूनच अस्वस्थ व्हायचं. तर असेही काही दिवस होते. पण या सगळ्या कवींनी खूप एन्करेज केलं आणि मी कवितांच्या कार्यक्रमाला जायला लागले. मुलगी लहान होती आणि कवितांचे कार्यक्रम खूप उशिरा सुरू होतात. संध्याकाळी 6:30-7 नंतर आणि मग ते 9-10 ला संपतात. आणि मुंबईत कुठूनही एका जागून दुसऱ्या जागी जायचं म्हणजे 1-1, 2-2 तास जातात. आणि मग खूप तास माझे असे वाया म्हणता येणार नाही, पण जायला लागले आणि जायचे. घरात मुलगी लहान होती, कॉलेजची नोकरीही होती. तर मला वेळ खूप प्रॉब्लेम यायला लागला. तर मी माझा स्वतःचा कार्यक्रम सुरू केला. मी येस. प्रतिभा, माझी प्रतिभा. येस. आणि हा कार्यक्रम मी जवळपासच कुठेतरी करायचे. म्हणजे मी चेंबूरला राहते तर चेंबूर, घाटकोपर, फार फार तर वाशी. अशा जवळपासच्या ठिकाणी छोट्या-छोट्या संस्थांमध्ये, महिला मंडळांमध्ये, कॉलेजेसमध्ये असा मी कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यांनी माझा एकदा वेळ वाचायचा आणि मला खूप साऱ्या माझ्या कविता सादर करायला मिळायच्या. कारण माझ्या एकटीचाच कार्यक्रम असायचा तो. तर अशा कार्यक्रमामध्ये मी 25वा कार्यक्रम केला, जेव्हा माझं पहिलं पुस्तकही आलं नव्हतं. आणि त्या 25व्या कार्यक्रमाला कविवर्य अशोक नायगावकर हे पाहायला आले होते तो कार्यक्रम खास प्रेमाने. आणि त्या कार्यक्रमामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा एक रिपोर्टर आला होता. आणि माहित नव्हतं की हा टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्टर आहे. आणि कार्यक्रम झाल्यावर तो म्हटला मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. ओके. तर एवढा टाइम्स ऑफ इंडियाचा रिपोर्टर स्वतःहून येतो आणि आपली एक दीर्घ मुलाखत घेतो आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठ्या रविवारच्या पेपरमध्ये ती मुलाखत फोटोसहित छापून येते. तर त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टरनी मला एक प्रश्न विचारला होता. प्रणव तुझा प्रश्न म्हणजे तुझा प्रश्न ऐकून मला तो प्रश्न आठवला, की त्याने मला असं विचारलं होतं, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये असं काय वाटतं, की ज्याने तुम्हाला साहित्यामध्ये खूप आनंद मिळेल? येस. आणि त्याला मी एकच उत्तर दिलं होतं, की मला माझ्या कवितांचं पुस्तक छापून यावं असं वाटतंय. आज तुझं स्वतःचं पुस्तक छापून आलंय, ते Amazonवर उपलब्ध आहे लोकांसाठी. पण तेव्हा असं काही नव्हतं, एक प्रिंट मीडियाच होता. येस. आणि अजूनही मला त्या उत्तराची गंमत वाटते. जेव्हा एकही पुस्तक माझं छापून आलं नव्हतं, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाच्या मध्ये माझी मुलाखत छापून आली होती. येस. आणि जेव्हा माझं पहिलं पुस्तक छापून आलं, तेव्हा ते पुस्तकाला प्रस्तावना कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी दिली. येस. खरंच खूप आणि सुंदर. त्या कार्यक्रमामध्ये अ, कविवर्य अरुण म्हात्रे, कविवर्य अशोक नायगावकर ही सगळी मंडळी उपस्थित होती. आणि तुला गंमत सांगते, शंकर वैद्यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं आणि मंगेश पाडगावकर प्रेक्षकात येऊन त्यांनी माझं कौतुक केलं. तर हा जो अनुभव आहे आणि हा कार्यक्रम होता दादरला, मुंबई ग्रंथ संग्रहालयात. आणि तो हॉल इतका गच्च भरलेला होता माणसांनी, की मला अजूनही नवल वाटतं की माणसं सगळी कोण होती. आणि मी तर 50, 60, 70 माणसांना बोलवलं होतं आणि तिथे जवळ 400 माणसं
आलेली होती. तर मला या गोष्टीची खूप गंमत वाटली की ही माणसं कोण होती. आणि नंतर मला असं कळलं की ही सगळी माणसं कोणीतरी नवोदित प्रतिभा सराफला प्रोत्साहन देण्यासाठी तर आलेलीच होती. परंतु कविवर्य शंकर वैद्य सर हे नेमकं काय बोलणार आहेत? त्यांचं भाषण भले माझ्या पुस्तकाच्या निमित्ताने असो, ते ऐकण्यासाठी माणसं आलेली होती. तर एक असा काळ होता की कवींना ऐकायला एक मोठा जनसमुदाय आपला वेळ खर्च करून जायचा. येस मॅम, येस. आणि आता 7वं पुस्तक प्रसिद्ध झाल्यावरही तितकाच आनंद होतो. प्रत्येक पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर प्रत्येक माणसाला खूप आनंद होतो. प्रत्येक पुस्तक प्रकाशनाच्या वेगळ्या-वेगळ्या आनंदाच्या गोष्टी आहेत. येस मॅम, येस. खरंच खूप सुंदर. पण मला एक छोटासा प्रश्न आहे मॅम. तुम्ही म्हटलात की 7 पुस्तकं प्रकाशित झाली आणि 7 पुस्तकांमधनं जसं तुमचं प्रत्येक पुस्तक प्रकाशित झाल्यावर वेगळा आनंद असतो. पण मला एक वेगळा आनंद विचारायला आवडेल, की असा कोणता आनंद आठवतो का, की एखाद्या पुस्तकाच्या म्हणजे प्रकाशनानंतर की एखाद्या वाचकाने म्हणजे जो तुम्हाला ओळखत नाही अशा एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्याच्यावर रिव्ह्यू दिलाय किंवा फीडबॅक दिलाय, की तुमचं पुस्तक मला असं आवडलंय किंवा काहीतरी. याबद्दल तुम्हाला एखादा प्रसंग आठवतो का? की असा एक रिव्ह्यू मला मिळाला आणि त्याचा आनंद? खूप खूप प्रसंग आहेत रे आयुष्यामध्ये. खूपच असे खूपच बहुतेक माणसं जी असतात आपले रसिक असतात, ते त्या कार्यक्रमाला आलेले असतात आणि कार्यक्रम संपल्यावर आपल्याला काव्यरूपी शुभेच्छा देतात. येस. काव्यरूपी अभिनंदन करतात, काव्यरूपी पत्र लिहितात कारण कवितेचा कार्यक्रम असतो. तर मी एक थेंब नावाची कविता लिहिलेली होती आणि ती मी म्हणजे ती सादर करायची कार्यक्रमामध्ये. ती माझ्या पुस्तकात छापून आल्यावर एका महाराष्ट्रातल्या कुठच्यातरी भागातल्या मुंबईतला नाही तो सातारा सांगलीतल्या माणसाचं एक पत्र आलं होतं. त्यांनी तो संग्रह लायब्ररीतून घेऊन वाचलेला होता आणि त्याच्यावर त्यांनी असं लिहिलं होतं की मी नभीचा थेंब व्हावे, मी झऱ्याचा थेंब व्हावे असं काहीतरी मी लिहिलं होतं. तर त्यांनी असं लिहिलं की अरे तुमच्या या कवितेमध्ये अनेक थेंब असे राहून गेलेले आहेत. मधाचा थेंब नाही त्याच्यामध्ये त्या कवितेमध्ये. येस. तर अशा काही प्रेमळ सूचनाही लोकं करायचे आणि हे सगळी जी माणसं असतात ते जे त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या घेऊनच आपण आपली प्रगती करू शकतो. येस मॅम. आणि कधी कोणी चांगलं म्हटलं तर खूप आनंद होतो आणि कोणी आपल्याबद्दल काही वाईट आपल्याला अभिप्राय दिला तर तोही फार महत्वाचा असतो. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हटलं येस जातं मॅम, येस. आणि या निंदेमुळेच माणसाची प्रगती होते. येस मॅम. निंदक तेव्हाच निंदा करू शकतो, की केव्हा तरी आपण पुढे जाऊ शकतो. की जेव्हा आपण पुढे अगदी जाऊ शकतो प्रश्नच तेव्हाच नाही. निंदक असं म्हणतो, की "अरे त्याचं बघ काय चाललंय, त्याचं हे चुकतंय, त्याचं ते चुकतंय." तर नक्कीच चुका काढणारी लोकं आपल्याकडे हवीत, कारण की आपल्याला कळतं, की त्याला ही चूक कळते म्हणजे आपल्यालाही आपली अगदी चूक बरोबर. कुठेतरी कळायला हवी. आणि अशाच चुका आपण अगदी, अगदी आयुष्यात बरोबर. करत राहतो. फक्त एक असतं, की पहिली चूक दुसऱ्यांदा करायची नसते. तर मॅम मला एक विचारायला अगदी आवडेल, बरोबर. की तुमची एक छोटीशी चूक कोणती आयुष्यातली, की जी तुम्हाला पुन्हा करायला नाही आवडणार? सगळ्यात पहिला माझा कार्यक्रम होता, जो यशवंतराव चव्हाण सेंटर ला होता. भव्य व्यासपीठ होतं म्हणजे तिथे अ, महाराष्ट्रातले सगळे दिग्गज कवी त्या व्यासपीठावर होते आणि त्या कार्यक्रमामध्ये एक नवोदित म्हणून मला त्यांनी संधी दिलेली होती ओके. आणि सगळे कवी असे छान गाऊन कविता म्हणत होते. नरेश पाटलांनी गाऊन कविता म्हटली, अरुण म्हात्रेंनी गाऊन कविता म्हटली, अशोक बागवेंनी गाऊन कविता म्हटली आणि सगळे असे सुंदर गाऊन कविता म्हणत होते. आणि मी पण बऱ्यापैकी अशी चालीत छान कविता लिहिली होती. ओके. पण मला गाण्याचं अजिबातच अंग नाही. अजिबात म्हणजे दूर पर्यंत अंग नाही. आणि हे मला कळायला म्हणजे किती वर्ष गेली बघ. आणि मला असं वाटलं अरे आपण सुद्धा छान गाऊन कविता म्हणू शकतो कारण ही रिदम मध्ये लिहिलेली कविता आहे आणि मी ती गाऊन म्हटली आणि ती कविता खूप फ्लॉप गेली. म्हणजे कविता चांगली होती, त्याचे शब्द चांगले होते. मी अशी नॉर्मल कविता म्हटली असती तर ती लोकांना आवडलीही असती. पण मी गायले आणि त्याच्यामुळे ती एकदम कविता फ्लॅट गेली. येस तर मॅम. त्याच्यानंतर मी आयुष्यात कधी कधी कविता गाऊन म्हणलाच कविता नाही. म्हटली नाही. तर जसं तो म्हटला की आपल्या अनुभवातून, आपल्या चुकांमधून आपण शिकतो, तसं मी त्या अनुभवातून शिकलेली आहे आयुष्यात. येस मॅम, येस. पण असे अनुभव कधीतरी यावेत मॅम, की त्यामुळे आपल्याला कळतं, की आपल्याला हे हो. जमतंय की नाही जमत आहे. प्रत्येक वेळी अगदी, जर अगदी. म्हणजे मी जसं तुम्हाला माहिती आहे, की मी कुठेतरी असं काहीतरी करतो, की जिकडे मला प्रॉफिट अँड लॉस होणं आहे. तर मग प्रत्येक वेळी प्रॉफिटच होईल, तर लॉस कोणाला होणार?
स्पर्धेत जर सगळेच जिंकले तर हारणार कोण? तर तसं जसं तुम्ही सांगितलं की पहिलाच आपला जो तुम्ही जे गाऊन प्रयत्न केलात मे बी तो फ्लॉप गेला असेल, पण तीच कविता नंतर पुढे कुठेतरी लोकांना आवडली असेल जेव्हा तुम्ही चार चौघात शेअर केली. नंतर अनेक गायकांनी माझ्या कविता गायल्या, म्हणजे खुद्द यशवंत देवांनी माझ्या 10 गझलला चाली दिल्या आणि उत्तम गायल्या. आकाशवाणीवर माझ्या 8-10 गझल वाचताय. सुमित्रा सामंत माझ्या गझल गातात. वैशाली कुर्तडीकर यांनी माझ्या अनेक गझलांना उत्तम चाली दिलेल्या आहेत. उत्तम गातात त्या आणि त्या सगळ्या युट्यूबवर आहे. आणि अलीकडेच महान संगीतकार अतुल दिवे यांनी माझ्या एका गझलला चाल दिलेली आहे आणि त्यांनी छान गायली त्या दिवशी. आता बरेच जण गातात, त्यामुळे मला स्वतः गाण्याची काही गरज पडत नाही. येस मॅम, खरंच कारण आपल्या कवितेचं गाणं व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं आणि आता कवितेची गाणी झालेली आहेत. येस मॅम, येस, खरंच खूप सुंदर. आणि इकडे आर्टिस्ट विकास सिनालकर म्हणतात ते लाईव्ह पाहून खूप आनंद झाला. थँक्यू की तुम्ही आमच्या इकडे जॉईन आहात इतका वेळ. आणि असंच आपण अजून पुढचा अर्धा तास तरी आपण इकडे बघणार आहोत सगळं. तर मी मॅम एक छोटंसं मला असं विचारायला आवडेल की आयुष्यात अशी कधीतरी फ्रेज येते की ना आपल्याला खूप एकटं वाटतं, पण तो एकटेपणानं आपल्याला भावतो की असं वाटतं की नको, ठीक आहे, मी एकटाच माझा बरा आहे. अशावर मी एक छोटीशी कविता लिहिलेली होती, तर मग मी ते कविता तुमच्यासमोर सादर करू शकतो का? नक्की नक्की नक्की, ऐकू ना बेटा, ऐकू. आपला अंत हा देहांत हा अंत नसतो. तर मग मी अशी एक छोटीशी कविता लिहिली होती की 2च पॅरेग्राफ्स आहेत त्याच्यामध्ये. तर सुरुवात करतो मॅम मी. देहांत हा अंत नव्हे, मानसिकतेचा अंत खरा. देहांत हा अंत नव्हे, मानसिकतेचा अंत खरा. आज नको मज सोबत कोणी, माझा मी एकटाच बरा. आज नको मज सोबत कोणी, माझा मी एकटाच बरा. शोधले जगभर आपुले सारे, शोधले जगभर आपुले सारे. सापडले ना कुणी मला, सोडून गेले सगळे एकटे. आता माझा मी एकटाच भला, माझा मी एकटा. अशी एक छोटी ज्याच्यात मी सांगण्याचा प्रयत्न केला की माझा मी एकटाच भला. खूप छान. येस मॅम, येस. आणि अशाच तुमच्या म्हणजे तुमच्या जसं तुम्ही मगाशी सांगितलं की मी प्रतिभा आणि माझी प्रतिभा, जसं तुमचा एक शो त्याच्यात पूर्ण तुमच्या कविता होत्या. तर हे खरंच खूप सुंदर असतं की माणसाने स्वतःचं काहीतरी वेगळं केलं आणि युनिकनेस. सगळ्यात जर वेगळं काही असेल जगात तर तो म्हणजे युनिकनेस. की प्रत्येक जण चित्र काढेल, 2 चित्रकार एकत्र बाजूबाजूला सेम चित्र काढत असेल तरी त्या दोघांच्या चित्रकलेमध्ये काहीतरी फरक असतो की त्याला म्हणतात येस. तर त्याला म्हणतात युनिकनेस. सगळ्या भावना माणसांच्या त्याच आहेत, पण आपण जशा वेगळ्या प्रकारे त्या मांडतो त्याने आपल्याला ती दाद मिळते. येस मॅम, येस. सगळं आयुष्य तेच आहे रे. सगळ्यांचंच प्रेम तितकंच त्याला महत्वाचं वाटतं. सगळ्यांचंच लहान मूल जन्माला आलं की त्याला इतकंच प्रिय असतं. असं सगळ्यांचं सगळं सेम असतं, फक्त ते वेगळ्या प्रकारे मांडता आलं पाहिजे. येस मॅम, जसं तुम्ही आता मला सांगितलं की ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. तर मग मी सरळ तुम्हाला असं विचारेन की जसं मी तुम्हाला मगाशी पुस्तक प्रकाशनाचा आनंद विचारलेला, पण आता मला एक विचारायला आवडेल की आयुष्यात आपल्याला ना आपण एखादी गोष्ट केली आणि त्यावरची जी दाद असते, तर काही पुरस्कार मॅम तुम्हाला आयुष्यात मिळालेले आहेत, तर तुम्ही त्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल की तुमच्या 7 पुस्तकांसाठी तुम्हाला 47च्या वर पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्या पुरस्कारांचा आनंद आणि त्या पुरस्कार घेतानाचा आनंद तुम्ही काय सांगाल आम्हाला? अरे खूप आनंद आहे. एकतर जेव्हा आपल्याला पुरस्कार जाहीर होतो तेव्हा आपल्या बरोबरीने लिहिणाऱ्यांपेक्षा काहीतरी आपण वेगळं लिहिलंय हे आपल्याला पहिले प्रथम कळतं. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला पुरस्कार मिळाला की आपली पुस्तकंही विकल्या जातात आणि शेवटी पुस्तकं लोकांनी विकत घेऊन वाचली पाहिजे असं प्रत्येकच लेखकाला, कवीला वाटत असतं. आणि तिसरी गोष्ट की पुरस्कार हे आपल्याला नेहमी दिग्गजांकडून मिळतात. म्हणजे जेव्हा विठ्ठल वाघांकडून मला पुरस्कार मिळाला तेव्हा मला झालेला आनंद हा वेगळा होता. तसा प्रत्येक पुरस्कार हा कोणत्या ना कोणत्या दिग्गजांकडून आपल्याला मिळालेला असतो. तर त्याचाही एक वेगळा आनंद असतो, कारण ते साहित्यातले काहीतरी आपलं नाव त्यांनी कमवलेली अशी माणसं असतात आणि त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचा आनंद वेगळाच असतो आणि त्या पुरस्काराच्या कार्यक्रमात आपल्याला भाषण करायला मिळतं. सो त्या दिग्गज लोकांबरोबर आपल्याला नंतर जो खाण्यापिण्याचा कार्यक्रम असतो तिथे आपल्यासोबत त्यांच्याशी गप्पा होतात. एक नव्याने ओळख होते, त्यांना आपली ओळख होते, आपली
त्यांना ओळख होते, ही फार महत्वाचं आहे. येस मॅम, येस. आणि खरंच खूप महत्वाचं आहे की आयुष्यात ओळख होणं, की बाकी सगळं पैसा अगदी आपण बरोबर. चिक्कार कमवू, चिक्कार जाईलही, पण सगळ्यात महत्वाचं आहे ओळख अगदी होणं. अगदी. की ओळख असेल तर कुठेतरी आपण पुढे जायला आपल्याला वाव असतो. पुढे जाण्यापेक्षा म्हटल्यावर आपल्याला 4 लोकांमध्ये ओळखी असल्यावर 4 लोक आपल्याला ओळख देतात, असं म्हणायला काही हरकत नाही. हो, अगदी तर मग बरोबर, मला एक अगदी छोटासा बरोबर. प्रश्न असा विचारायला आवडेल की तुमची 4 लोकांमध्ये ओळख आहे, 4 लोकांमध्ये तुम्ही सगळं काही करताय, पण तुम्ही आज अखिल भारतीय साहित्य महामंडळावर तुमची नियुक्ती जेव्हा झालेली, त्यावेळेचा तुमचा आनंद, कारण की अखिल भारतीय साहित्य मंडळ म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. तिकडे फक्त एक निमंत्रित कवी म्हणून जाणं देखील आपल्याला खूप मोठं भाग्याचं वाटतं. तर अशा वेळी फक्त तुमची अगदी बरोबर. एक तिकडे अखिल भारतीय साहित्य महामंडळावर जेव्हा नियुक्ती झाली तिकडच्या म्हणजे सदस्यांमध्ये, तर तेव्हा तुमचा आनंद काय होता? आणि एखादा क्षण आठवतो का की तिकडे जो तुम्ही जगलायत किंवा तिकडे एखादी एक्सपिरियन्स केलेली घटना तुम्ही आम्हाला आता सांगू शकता का? हो. एकतर आपली नियुक्ती होणे ही फार महत्वाची गोष्ट असते. आपण काहीतरी साहित्यासाठी कॉन्ट्रिब्यूट केलेलं असतं. आपलं जे कॉन्ट्रिब्युशन असतं त्याच्यामुळे आपल्याला ही संधी मिळालेली असते. आणि प्रणव, मला सर्वात महत्वाचं असं वाटतं की या संधीचा आपल्याला खूप चांगला फायदा करून घेता येतो. म्हणजे कसं की आपण अनेक त्यांच्या कार्यक्रमाला जातो. आता नव्यानेच मला तुझी ओळख झालेली आहे. येस. अशी अनेकांची नव्याने ओळख होते. आणि मग असे खूप ठिकाणी काही कवी असतात, ते खूप चांगलं लिहित असतात. खूप पुस्तकं आपल्या वाचनात येतात. त्याच्यामध्ये खूप चांगल्या कथा असतात. तर अशी अनेक क्षेत्रामध्ये, छोट्या-मोठ्या खेड्यांमध्ये माणसं काहीतरी काम करत असतात, काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करत असतात साहित्यासाठी. तर या माणसांची ओळख ही महामंडळाला नसते. आणि मग आपण तो एक सोर्स असतो, आपण एक मध्यस्थ असतो. आपण महामंडळाला सांगू शकतो की बाबा हा एक चांगला कवी आहे, येस तो मॅम. चांगलं लिहितो, तो चांगलं सादरीकरण करतो. ओके. आणि हा एक चांगला लेखक आहे, त्याच्या अत्यंत कथा उत्तम आहे, त्याचं सादरीकरण उत्तम आहे. तर या सगळ्या माणसांना मला तिथे त्यांची नावं देता येतात, रेफर करता येतात आणि त्यांना ती संधी मिळते. येस तर मॅम. त्यांना ती जेव्हा संधी मिळते, तो मला झालेला आनंद किंवा त्यांनी सादरीकरण केल्यावर जो रसिकांना झालेला आनंद आहे, तो आनंद परत खूप वेगळा असतो. येस मॅम. त्यामुळे अशा मोठ्या-मोठ्या संस्थांमध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणं ही त्याही दृष्टीने महत्वाचं असतं. म्हणजे आपल्या प्रगतीपेक्षा इतरांच्याही प्रगतीचा आपल्याला भाग होता येतं. येस मॅम, येस. आणि खरंच खूप सुंदर असतं की एखाद्याला आपण बेटा हे लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मॅजिशियन शैलेश. थँक्यू सर की तुम्ही जॉईन झालात. आणि मला मॅम सांगायला आवडेल की मॅजिशियन शैलेश हे माझे पहिले पहिले म्हणजे लाईव्ह सेशनचे गेस्ट होते आणि त्यांच्यामुळे हा सगळा अरे वा. प्रवास चालू झाला माझा. आणि सगळ्यात खूप सुरुवातीचा छान, माझा खूप छान. मॅजिक शो होता. लाईव्ह शो म्हटल्यावर मॅजिक शो होता की मी एका मॅजिशियनची मुलाखत घेतलेली. सो थँक्स फॉर जॉईनिंग वाह! सर. क्या बात है. येस. की अरे आयुष्यात वाह! मी कुठेतरी अशा वेगळ्या मलाही पाहायला माणसांना आवडेल ती मुलाखत. येस, येस, येस. ती आहे माझ्याकडे. मी नक्कीच तुम्हाला शेअर करेल. आणि मला एक विचारायला आवडेल मॅम की जसं मी सांगितलंत की मी मॅजिशियन शैलेश सरांची जशी मुलाखत घेतली, तसंच मी तुमची आज देखील मुलाखत घेत आहे. तर अशा मुलाखतींमधनं तुम्हाला मिळालेला आनंद याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? अनेक मुलाखती माझ्या झाल्या आणि कसं असतं ना की प्रत्येक माणसाला एक तर बोलायला आवडतं येस. आणि त्याच्यातही स्वतःविषयी बोलायला खूप आवडतं. येस. आणि एक प्रत्येक माणसाचं आयुष्य असं असतं की खूप सारं आपल्याला एकदम मिळत नाही. आपण एक छोट्या-छोट्या पायऱ्या चढत असतो. येस मॅम. तर या अशा कार्यक्रमांमधून आपल्याला बोलायला मिळतं आपल्या पहिल्या कवितेबद्दल. आपल्याला पहिली दिलेली संधी आपल्याला आठवते. आपल्याला मिळालेलं पहिलं पारितोषिक आपल्याला आठवतं. आपल्याला कवितेत भेटलेली माणसं आपल्याला सांगता येतात. तर हे खूप महत्वाचं असतं. तर ही नुसतंच कवितेच्या कार्यक्रमाला जेव्हा जातो, तेव्हा 10 कवी असतात आणि ते 10 कविता ऐकवतात. तर येस. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आपल्याविषयी बोलतो, आपल्याविषयीच्या चांगल्या मेमरीज आपण रिकलेक्ट करतो, तर ही खूप आनंददायी गोष्ट आहे. येस मॅम, येस. आणि खरंच खूप सुंदर असतं की आपण एखादा क्षण कुठेतरी साठवून ठेवतो. हे खरंच खूप मोठी गोष्ट असते की आपण जे आयुष्यात अगदी. अनुभवलंय ते आपण पुढे कुठेतरी लोकांना सांगतो की अरे हे चूक आहे किंवा हे बरोबर आहे. आपण तेव्हाच सांगू शकतो की ती गोष्ट जेव्हा आपण अनुभवलेली असते. आणि 2 सेकंद मॅम, अगदी आपल्याला बरोबर. मॅजिशियन शैलेश म्हणतात वी विल डू लाईव्ह विथ अगेन. येस सर, नक्कीच करू आपण. त्यात काही शंका नाही. सध्या माझ्या परीक्षा झाल्या की आपण नक्कीच या सगळ्यावर पुन्हा येणार आहोत. पण त्याआधी मी मॅमला पुन्हा, मॅम जे आत्ता मी मॅमला सांगत होतो की असं सगळं होत असतं
ती मुलाखती हे ते सगळं होत असतं, पण आयुष्यात या सगळ्याचा आनंद खूप वेगळा असतो की अरे मला कोणीतरी इंटरव्ह्यू घेण्यासाठी बोलवलंय. तर हा अगदी आनंद बरोबर. वेगळाच असतो खरंच खूप सांगायला गेलं तर. पण तुम्हाला तुमची पहिली मुलाखत आठवत असेल तर तुम्ही जसं म्हणालात की टाइम्स ऑफ इंडियावाला, राईट? की त्या रिपोर्टरने तुमची अगदी टाइम्स ऑफ बरोबर. माझ्या इंडिया. आयुष्यातली पहिलीच मुलाखत टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टरने घेतली आणि तीच माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत आहे. येस, येस. इंग्रजीमध्ये आहे ती मुलाखत आणि खूप आणि मग बऱ्याच मुलाखती घेतल्या. बऱ्याच लोकांनी वर्तमानपत्रासाठी मुलाखती घेतल्या. त्या छापून आल्या आणि खूप छान वाटतं रे. येस. मुलाखती परेश जांभळेंनी माझी पहिली मुलाखत घेतली आणि ज्या मुलाखतीच्या पुस्तकामध्ये फमू शिंदे, नंतर मंगेश पाडगावकर, या सगळ्या अशा वामन ओवाड अशी दिग्गज माणसं असलेल्या याच्यामध्ये नवोदित म्हणून प्रतिभा सराफची मुलाखत त्या पुस्तकात आहे. येस मॅम. तर हा एक आनंद खूपच खूपच महत्वाचा आनंद. एक दीर्घ मुलाखत त्यांनी घेतली होती आणि फक्त प्रतिभा सराफची मुलाखत घेतली नव्हती तर त्या अनुषंगाने माझ्याविषयी माझे मिस्टर बोलले होते, माझी मुलगी बोलली होती, माझे सासू सासरे बोलले होते आणि या सगळ्यांची मतं सुद्धा त्या मुलाखतीत आहेत. येस मॅम, तर खरंच खूप खूप सुंदर. आनंददायी अशी ती मुलाखत होती. येस मॅम, येस. जसं तुम्ही सांगितलं की आनंददायी मुलाखत. मला तर हे सांगायला आवडेल की प्रत्येक मुलाखत ही आनंददायी असते, बट जेव्हा कधीतरी आपल्या घरचे मुलाखतीत बोलतात आपल्याबद्दल, तेव्हा ते जरा काही जास्तच असतं अगदी आपल्यासाठी. तर तुमची अशी मुलाखत म्हणजे होती तर किती खरंच खूप सुंदर. सत्कार किती बाहेर झाले तरी घरच्यांचा सत्कार आपल्या माणसांनी छान म्हणणं हे खूप महत्वाचं असतं प्रणव. येस, येस, येस. पाठीवर आपल्या माणसांची शाबासकी मिळणं म्हणजे खूप मोठं असतं. आणि जसं तुम्ही अगदी. मगाशी म्हणालात की आयुष्यात कोणाला तरी पुढे जायला आपली मदत व्हायला हवी, आणि हे खरंच खूप सुंदर आहे मॅम अगदी. की तुम्ही ही मदत करताय. आणि नक्कीच की मलाही असंच आहे की मॅम तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी हे सगळं करू पाहतोय आणि सगळं नक्कीच उभं राहील माझ्याकडनं पुन्हा एकदा व्यवस्थित. पण मला एक विचारायला आवडेल मॅम की शेवटचं, की आपण आता इतक्या वेळ गप्पा मारल्या, सगळं केलं, तर मला एक छोटासा प्रश्न असा एक शेवटचा म्हणता येईल की त्याला मी विचारतो तुम्हाला, की आयुष्यात असं काय राहून गेलंय की जे करायचंय तुम्हाला आणि त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय किंवा आतुरतेने तो करण्याचा प्रयत्न करताय आणि ते तरी आजवरही राहिले आणि तुम्हाला ते पुन्हा पूर्ण करायचंय. अशी कोणती एखादी गोष्ट आहे की जी कोणाला माहित नाही आणि तुम्हाला ती पूर्ण करायची आहे? मला खूप गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. मला खूप मुलाखती घ्यायच्या आहेत. स्वतःला सुद्धा लोकांविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. कदाचित पुढे मागे मी तुझी मुलाखत घेईल. आता आत्ताच तुझी गाणी लोक विकत घेऊन ती येस मॅम. सादर करतायत. मला खूप आवडेल की तुझी ग्रोथ झालेली. येस. बऱ्याच जणांची मला मुलाखत घ्यायची आहे आणि बरंच शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण जे शिकतो ना ते समुद्रातल्या एखाद्या थेंबापेक्षा पण कमी ज्ञान आपल्याकडे असतं. येस मॅम. तर हे एक ज्ञानाचा मोठा सागर आहे येस. आणि त्याच्यातून तुम्ही किती कण घेणार ना आणि आपली आपली कॅपॅसिटी पण कमी पडते. आपल्या दिवसभरातले 24 तास पण आपल्याला कमी पडतात. येस. तर असं खूप घेण्यासारखं आहे, लोकांकडून खूप घेण्यासारखं आहे आणि ते मला सगळं घ्यायला आवडेल आणि स्वतःच काही लिखाणापेक्षा जे दुसरं लिहितात म्हणजे माझं गझलवर खूप प्रेम आहे. तर गझलवर मी पीएचडी करते. तर याच्यासाठी मला स्वतःच्या गझल विषयी प्रेम असण्यापेक्षा मला इतरांच्या गझलांवर खूप प्रेम आहे. येस. आणि म्हणून मला तो विषय मी पीएचडी साठी घेतलेला आहे. तर त्या गझलसाठी मला खूप महत्वाचं काम करायचं आहे. येस. तर मला असं वाटतं की मी गझल 1-2 ऐकवते तुला येस आणि मॅम. मग आपण पुढे जाऊ. कारण गझलचा विषय निघाला आणि तो माझा खूप वीक पॉइंट आहे. येस मॅम. तर तुझ्या वयाचे बरेच जण इथे पाहत आहेत. रसिका आहे, नेहा आहे, खूप जण आता माझी नावं विसरल्या गेली. तर बरेच तरुण दिसत आहेत. तर मी त्यांच्यासाठी एक प्रेमाच्या 2 गझल सादर करते. येस मॅम, नक्कीच आवडेल मला. भाळले तुझ्यावरी कशास मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, मित्रही गमावले उगाच मी, मित्रही गमावले उगाच मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, मित्रही गमावले उगाच मी, वचन कोणते मला दिलेस तू,
वचन कोण ते मला दिलेस तू, भाळ सजवले पहा क्षणात मी, भाळ सजवले पहा क्षणात मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, मित्रही गमावले उगाच मी. आणि पुढचा शेर असा आहे की स्पर्श जाणवे तुझा कधी असा, स्पर्श जाणवे तुझा कधी असा, जन्म घेतला जणू नवाच मी. येस मॅम, येस. जन्म घेतला जणू नवाच मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, मित्रही गमावले उगाच मी. आणि पुढचा शेर आहे की धाडलास चुंबुनी गुलाब तू, धाडलास चुंबुनी गुलाब तू, तोच सांगतो तुझा गुलाब मी, तोच सांगतो तुझा गुलाब मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, मित्रही गमावले उगाच मी. आणि प्रणव, शेवटचा शेर खास माझ्या वयाच्या व्यक्तीने लिहिलेली ही गझल असल्यामुळे पण महत्वाची आहे की बोललास, बोललास भेटूया तिथेच, बोललास भेटूया तिथेच अन, बोललास भेटूया तिथेच अन, लाजले लाजले हसून या वयात, बोललास भेटूया तिथेच अन, लाजले हसून या वयात मी, भाळले तुझ्यावरी कशास मी, येस मॅम. मित्रही गमावले उगाच मी. एकाच्या प्रेमात पडलेल्या बाकी सगळेजण बाजूला होतात ना, त्यांना कळतं आता काय उपयोग नाहीये. बरोबर ना प्रणव? येस मॅम, येस. नाही, मुलींपासून फार दूर असतोस मला सांगितलंस तू. हा, येस पण मॅम. ठीक आहे, हरकत नाही. अजून एक गझल ऐकवते, येस मॅम. प्रेमाचीच गझल ऐकवते. आज प्रवीण पोपुलकर मला दिसत नाहीये, नाहीतर ते कायम डिमांड करतात या गझलसाठी. येस मॅम. तर आज मी हातातच घेऊन, नाही दिसले का तुला? नाही मॅम, नाही येत त्या आज आपल्याकडे. हरकत नाही, आज कामात दिसतायत. तर कायम ते बघतील रेकॉर्डिंग आपलं, Yes, तर ma'am. ते कायम या गझलची डिमांड करतात. आज मी खास त्यांच्यासाठी हातात घेऊन बसले. कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, लपावा कसा सांग माझा गुन्हा, कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, लपावा कसा सांग माझा गुन्हा. आणि जे असं आहे, मधी आठवांना हळू स्पर्शता, मधी आठवांना हळू स्पर्शता, मला आठवे स्पर्श आला जुना, येस. मला आठवे स्पर्श आला जुना, कशाला दिला तू गुलाबी खुणा, लपावा कसा सांग माझा गुन्हा. आणि शेर असा आहे की अकाली उदासी मनाला छळे, अकाली उदासी मनाला छळे. तू मगाशी म्हटलास की खूप एकटं राहावंसं वाटतं Yes. कधी कधी, उदास वाटतं. तर अशी Yes, ma'am. उदासी सगळ्यांनाच येते की अकाली उदासी मनाला छळे, येस मॅम. अकाली उदासी मनाला छळे, तुझ्या वाचून आज सांगू गुणा, तुझ्या वाचून आज सांगू गुणा, कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, लपा कसा सांग माझा गुन्हा. येस. आणि शेर असा आहे की कशाला अबोला बहरले ऋतू, कशाला अबोला बहरले ऋतू, कशाला अबोला बहरले ऋतू, फुलांचा ऋतूना सरावा सुना, फुलांचा ऋतूना सरावा सुना, कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, लपावा कसा सांग माझा गुन्हा. आणि प्रणव, शेवटचा शेर बघा येस. की तुला गोंदले साजना अंतरी, तुला गोंदले साजना अंतरी, तुला गोंदले साजना अंतरी, मनाच्या घरी तू नसे पाहुणा, मनाच्या घरी तू नसे पाहुणा, कशाला दिल्या तू गुलाबी खुणा, लपावा कसा सांग
माझा गुन्हा. खरंच खूप सुंदर मॅम तुम्ही जे इथे सादर केलं. आणि प्रोफेसर प्रतिभा सराफ मॅम, डॉक्टर प्रतिभा सराफ लवकरच होतील. जसं तुम्ही आम्हाला मगाशीच सांगितलं की तुम्ही PhD करता, आणि खरंच खूप सुंदर असेल ते की त्यानंतर डॉक्टर प्रतिभा सराफ मॅम असतील त्या, आणि त्यानंतर आम्हाला म्हणजे जे तुमचे कवी रसिक असतील किंवा तुमच्या लेखनाचे जे रसिक असतील त्या लोकांना खरंच खूप ही आनंदाची आणि मोठी गोष्ट असेल, आणि हे सगळं लवकरच पूर्ण होईल. आणि थँक्स मॅम की त्या तुम्ही आम्हाला तुमचा वेळ काढून इकडे आलात आणि तुमचा वेळ आम्हाला मुलाखतीसाठी दिलात, त्यासाठी तुमचे प्रथमतः धन्यवाद. आणि अशाच आपण मुलाखतीद्वारे किंवा समोरासमोर नेहमीच भेटत राहू, आणि असाच तुमचा पाठिंबा नेहमी सोबत असू द्यात. आणि नेहमी मी माझं लाईव्ह सेशन एंड करताना एक छोटीशी कविता म्हणतो, ज्याच्यामध्ये माझा एक मेसेज असतो की सगळ्यांना की नेहमी हसत राहा. तर मी सुरुवात करतो मॅम, आणि आपल्या आजच्या लाईव्ह सेशनला एंड करतो. ओके, तर मी ओके. दुःखाची खिडकी लांब करून आनंदाचा दरवाजा उघडून पहा. दुःखाची खिडकी लावून आनंदाचा दरवाजा उघडून पहा. आयुष्य खूप लहान आहे, नेहमी हसत राहा. यशाच्या कोड्यांना सोडवण्याच्या दिशा असतील 10. यशाच्या वाटेवर येणाऱ्या कोड्यांना सोडवण्याच्या दिशा असतील 10. सुटला नाही कोड तरी निराश न होता नेहमी हसत राहा. सगळेच करतात, कधीतरी कौतुकही करून पहा. शत्रू देखील स्वतःच म्हणेल नेहमी हसत राहा, नेहमी हसत राहा. ही कविता होती मॅम माझी. आणि या कोरोनाच्या काळात खरोखर एक पॉझिटिव्हिटी देण्याची सगळ्यांना गरज आहे, आणि